सर्व मित्रमैत्रिणींना तुमच्या लाडक्या मंजूचा नमस्कार। आपण माझ्या मागील कथेत वाचलंच असेल की संधी मिळताच कसे माझ्या सासऱ्यांनी कशा प्रकारे माझ्या मैनाला शांत केलं होत अन आता वरचेवर संधी मिळेल तशी माझी शांत करत होते। त्यामुळे माझे आयुष्य सुखात व आनंदात जाऊ लागलं होतं। मी खूपच खुश होते। त्यामुळे माझ्या शरीरात पण बदल होऊ लागले होते। मी पहिल्यापेक्षा अधिकच मादक दिसायला लागले होते। तस एकदा माझ्या सासऱ्यांनी बोलून पण दाखवलं होतं। तस मी त्यांना म्हटलं, बाबा ही तर सगळी तुमचीच करतूत आहे। बाबा असंच सुख आपण एकमेकांना देत राहूया। तसही आपल्याला एकमेकांची गरज आहेच। त्यावर बाबा पण होकार देत म्हणायचे, हो ग मंजू, आता आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही बघ। माझे पती आकाश पण ही मला अधून मधून भेटायला येत असत। असेच दिवसामागून दिवस जात होते। 7 ते 8 महिने झाले असतील अन माझ्या सुखाला कुणाची तरी दृष्ट लागली। त्या दिवशी आकाश घरीच होते अन दुपारी अचानक बाबांची तब्येत बिघडली होती। आकाश म्हणाले की त्यांना पॅरालिसिसचा झटका आलाय। त्यांनी ताबडतोब गाडी काढून मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेले। बरोबर आई आणि मी पण गेले होते। डॉक्टरांनी आवश्यक टेस्ट करून घेतल्या अन त्यांना ICU मध्ये ऍडमिट करून घेतलं होतं। माझे थोरले दीर पण त्यांच्या बायकोला घेऊन आले होते। मग ते डॉक्टरांना भेटले होते। त्यांनी सांगितलं की रिपोर्ट आल्यावरच योग्य ट्रीटमेंट देता येईल। पण आता त्यांना अंडर ऑब्झर्वेशन मध्ये ठेवले, काळजी करू नका आणि पेशंट बरोबर एकानेच कुणीतरी थांबा। इथं आमचा स्टाफ व्यवस्थित काळजी घेईल। मग आम्ही एकत्र येऊन बाबांच्या आजारपणाबद्दल विचार विनिमय करत बसलो होतो। माझे दीर म्हणाले, तुम्ही सगळे घरी जा, मी इथे थांबतो। इतक्यात आई म्हणाल्या, अरे वसंता, त्याची काही गरज नाही, मी थांबेन इथं। तसही इथं सगळी व्यवस्था आहे, तुम्ही सर्व घरी जा बघू, खूप उशीर झालाय। रात्रीचे 9:00 वाजलेले होते। माझे दीर व त्यांची बायको त्यांच्या गाडीतून निघून गेले होते। मग आकाशने गाडी काढली अन आम्ही दोघी तिथून निघालो होतो। मग ते मला म्हणाले, मंजू खूप उशीर झालाय तर आपण बाहेरच एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करूयात, तू आता घरी जाऊन कधी बनवणार? मग मी पण त्यांना होकार दिला होता। मग आम्ही दोघी हॉटेलमध्ये जेवण केलं अन घरी जाईपर्यंत 10 वाजले होते। मग दार बंद करून दोघी सरळ रूम मध्ये शिरलो होतो। आज पहिल्यांदाच मी त्यांना इतक्या जोशात बघून चकितच झाले होते आणि मलाही तेच हवं होत। मला असं वाटलं की आज माझा नवरा माझी पूर्ण शांत करेल। मी एकदम खुश होऊन मी माझी मैना मोकळी केली। त्यांचा छोट्या फक्त 5 इंच लांबीचा व 1.5 इंच जाडीचा होता। पण आता माझ्या मैनाला सासऱ्यांच्या लांबलचक व मोठ्या रत्नाची सवय झाली होती। त्यामुळे यांच्या छोट्यानी मला जाणीव होत नव्हती। पण मी त्यांना प्रोत्साहन देत होते। पण 5 ते 7 मिनिट धक्के मारताच त्याच पाणी गळाल होत व माझी मैना अधिकच पेटून उठली होती। पण काय करणार, ते मस्त तोंड फिरवून शेजारीच झोपी गेले आणि मी त्यांच्या शेजारी तळमळत माझ्या बोटनीच काम भगवल होत अन झोपी गेले होते। दुसऱ्या दिवशी सगळं आवरून आम्ही दोघी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो। आमच्या आधीच माझा मोठे दीर तिथे आले होते आणि डॉक्टरांना भेटले होते। रिपोर्ट पाहून त्यांनी सांगितले की 5 ते 6 दिवस ट्रीटमेंट चालू ठेवूयात। जर त्यांच्या शरीराने साथ दिली तर सर्व काही ठीक होईल, नाहीतर त्यांचं अर्ध शरीर काम करणार नाही अन त्यांना सतत दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागेल असं म्हणाले होते। ते ऐकून माझ्या मनात विचाराच काहूर माझं होतं। मला माझं आयुष्यच उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटत होत। पण माझी ही व्यथा मी कुणालाच सांगू शकत नव्हते।
अन मी स्वतःला धीर देत आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यास ठरवलं होत. शेवटी नशिबात जे असेल तेच घडत असतं. हेही दिवस जातील अस म्हणत मीच माझ्या मनाची समजूत घालत होती. आता आमचा नित्यक्रम ठरलेला होता. रोज सगळं आवरून आम्ही दोघ हॉस्पिटलमध्ये जायचो अन परत संध्याकाळीच घरी यायचो. घरी मी आणि आकाश दोघच असायचो. झोपायच्या आधी ते रोज मला खुश करत होते, पण त्यामुळे माझी मैना शांत होण्याऐवजी अधिकच पेटू जायची. आठवडा झाला होता व आता यांची सुट्टी पण संपली होती. बाबांना पण घरी सोडलं होत, पण त्यांना दुसऱ्या व्यक्तीची मदत घेतल्याशिवाय उठताही येत नव्हते. वयांनी ऑफिसला जायला सुरुवात केली होती, म्हणून माझे मोठे दीर रोज वेळ मिळेल तसा इकडे येऊन मदत करत होते. त्यामुळे त्यांची माझ्याशी जवळीक हळूहळू वाढत चालली होती. माझे दीर वसंत दिसायला एकदम रुबाबदार, धष्टपुष्ट शरीरयष्टीचे आहेत. शेतातील व इतर मेहनतीची कामे करून त्यांचे शरीर पिळदार व राख बनलेले होते. ते दिसायला माझ्या नवऱ्यापेक्षाही तगडे व जवान दिसत होते. ते आकाशपेक्षा 2 ते 3 वर्षांनी मोठे होते, पण तसे दिसत नव्हते. ते आले की मला न्याहाळत असत. एकदा मी किचनमध्ये काम करत असताना ते पाणी घ्यायच्या निमित्ताने माझ्याजवळ येऊन म्हणाले, काय मंजू, पहिल्यापेक्षा तू खूपच भर आल्यासारखी दिसतेस. काही गोड बातमी वगैरे आहे का? त्याच ते बोलणं ऐकून मी मनातून एकदम खुश झाले होते. मी संधीचा फायदा घेत त्यांना म्हटलं, इश भाऊजी, तुम्ही पण ना. अस काही नाही हो, तेवढा वेळ तुमच्या भावाकडे आहे कुठे. ते ऐकून ते त्यांच्या दोन्ही हातांनी माझे कडक झालेले दाबत म्हणाले, मंजू, काळजी करू नको, मी तुला हवा तेवढा वेळ देत जाईल. त्यांच्या राख हातांनी ते माझे दाबू लागले होते. त्यांच्या राख हाताच्या स्पर्शाने मला घायाळ केलं होतं. मला त्यांची दाबायची पद्धत मला खूपच आवडली होती. असं वाटत होत की असंच त्यांनी रगडत राहा. मी खोटा प्रतिकार करत माझी कंबर मागे ढकलत त्यांना, सोडाना भाऊजी, आईनी पाहिल तर काय होईल. पण ते मला अधिकच दाबून धरत होते. मी कंबर हलवून त्यांना मागे ढकलत होते, पण त्यांना खूप मजा वाटत होती. शेवटी माझी अवस्था बघून त्यांनी मला सोडल अन पाणी घेऊन बाहेर गेले होते. पण इकडे पूर्ण ओली झाली होती का कुणास ठाऊक, पण त्यांचा ते वागणं मला योग्य वाटू लागलं होत. मी माझे टरबूज बाहेर काढून पाहिल तर ते चांगलेच लालभडक झाले होते. त्यांना कोणीतरी खाऊन टाकावे असे मला वाटत होते. मी तसेच माझे हात माझ्या फळावरून फिरवले अन भाऊजी हॉलमधूनच स्मितहास्य करत माझ्याकडे पाहत होते. अशा प्रकारे आमचा नित्यक्रम चालू होता. बाबांच्या आजारपणाच्या निमित्ताने भाऊजी आणि मी खूपच चांगले फ्रेंड झालो होतो. दोघांनाही एकमेकांना करत राहावंस वाटत होता, पण हवी तशी संधी आम्हाला मिळत नव्हती. तरी पण भाऊजी गपचूप मला बोलायचे आणि कधी कधी त्यांचा रत्न पण दाखवायचे. मी तेवढ्यावरच समाधान मानून घ्यायची. असेच दिवस जात होते. बाबांना घरी येऊन जवळपास 15 दिवस झाले होते आणि हॉस्पिटलमध्ये 8 दिवस ॲडमिट होते. म्हणजे बाबांनी मला शेवटच पाणी पाजल होत त्याला 1.5 महिना झाला होता. दिवस कामात निघून जात असे, पण रात्री मला भाऊजींच्या आठवणीने झोप लागत नसे. मला कोणाच्या तरी बोरवेलच पाणी प्यावस वाटायचं, पण मी तळमळत झोपून जात असे. असेच एक दिवस आकाश ऑफिसला जाताना मला म्हणाले की मी 2 दिवस बाहेर जाणार आहे. तस मी आई बाबांना पण सांगतो. तस काही लागलं तर दादा आहेच मदतीला, काय असेल तर त्याला सांग. अन ते आई बाबांना सांगून निघून गेले होते. मग मी माझ्या कामाला लागले होते. दुपार झाली तरी भाऊजी अजून आले नव्हते का कुणास ठाऊक, पण ते येण्याची आतुरतेने वाट बघत होते.
मग आम्ही जेवण करून घेतली. आईने बाबांना जेवण भरवलं होतं. मग बाबांना त्यांची औषधे मी दिली होती. मग बाबा झोपी गेले होते. नंतर आई पण दुसऱ्या बेडवर झोपल्या होत्या. मग मी बाहेर हॉलमध्ये येऊन दरवाजा ढकलून सोफ्यावर बसून टीव्ही बघत बसले होते. मी एकटीच असल्याने टीपॉयवर दोन्ही पाय लांब करून बसले होते. वरून फॅनची थंड हवा मला लागत होती. थंड हवेची झुळूक माझ्या वाढलेल्या गवताला हलवत होती. त्यामुळे मला वेगळीच मजा येत होती. मी सोफ्याला मागे डोके ठेवून मजा घेऊ लागले होते. पण माझा डोळा कधी लागला कळलंच नाही. नंतर माझी झोपमोड झाली. मला माझ्या गवतात जरा जास्तच हालचाल झाल्यासारखे वाटले. मी डोळे उघडून पाहिलं तर समोर भाऊजी उभे होते. मी तर खूप घाबरले होते. मी डोळे उघडताच ते माझ्या विहिरी काठच्या गवतावर हात फिरवत माझ्या विहिरीची खोली रुंदी तपासायला सुरुवात केली होती. पण मी त्यांना नको मनात किचनमध्ये गेले होते. तेवढ्यात आईंचा आवाज आला. मंजू कोण आलंय? मी किचनमधून पाणी घेऊन येत म्हटल. आई भाऊजी आलेत. इतक्यात भाऊजींनी पाणी घेत बाबांच्या रूम मध्ये गेले. तर आई म्हणाल्या, काय रे वसंता, आज इतका उशीर? काही काम होत का? तसे भाऊजी म्हणाले, अग बायको अनमोल गावाला गेली. तिच्या माहेरी तिला बसमध्ये बसवूनच येतोय. काहीतरी कार्यक्रम आहे. 2 दिवसांनी येणार आहेत. त्यावर आई म्हणाल्या, ठीक आहे. मग आता तू 2 दिवस इकडेच राहा. तसही आकाश पण 2 दिवस बाहेर जाणार आहे कामानिमित्त. ते ऐकून मी मनातून खूपच खुश झाले होते. भाऊजी आईच्या समोर बसले होते आणि मी आईच्या मागे चिटकून उभी होते. भाऊजी पण खुश झाले होते. त्यांनी मला इशारा मारत आईला हो म्हणून सांगितलं. भाऊजी टक लावून बघत होते. माझ्या कपिलाची वळवळ चालू झाली होती. मी माझ्या कपिलाला शांत करत स्मितहास्य केलं. तस त्यांनीही नकळतपणे रत्न दाखवत मला प्रतिसाद दिला होता. तशी मी लाजून किचनमध्ये निघून गेले व सर्वांसाठी चहा बनवून आणला होता. मी मनातून खूपच खुश होते. आज खूप दिवसांनी माझ्या तिला एका नवीन रत्न मिळणार होता आणि तिला तो नक्कीच आवडेल असा मी विचार करत होते. या विचारानेच मी पटापट रात्रीचे जेवण बनवले होते. रात्री 8:30 वाजता आमची जेवण झाली होती. बाबांची औषधं पण देऊन झाली होती. आई व भाऊजी हॉलमध्ये बोलत बसले होते. मी हॉलमध्ये गेले तशा आई म्हणाल्या, अग मंजू, वसंताला इथेच गादी टाकून दे, म्हणजे इथेच झोपेल तो. तसे भाऊजी म्हणाले, नको आई, मी गच्चीवरच थंड हवेत झोपेन. मला इथे झोप नाही लागणार. गच्चीवर कस एकदम मोकळ आहे आणि हवाही छान लागते. आई म्हणाली, बर बाबा, तुला कुठ झोपायचंय तिथे झोप. मंजू, त्याला काही हवं नको ते बघ. ते ऐकून भाऊजी म्हणाले, अग आई, माझ मी करतो मैनेज. उगाच तिला कशाला वरखाली करायला लावते. तिला तीच काम आवरू दे. मी किचनमध्ये भांडी घासत त्याच बोलणं ऐकत होते. रात्रीचे 9:30 वाजलेले होते. आई, मी गादी घेऊन जातोय गच्चीवर झोपायला. तू पण झोप आता. मी किचनमध्ये भांडी हिसळत होते. तेव्हा भाऊजी सरळ किचनमध्ये आले आणि माझ आमरस पेत माझ्या गालांवर पापी करत म्हणाले, मंजू, ये लवकर, आता नाही, धीर धरवत ग, अस म्हणत ते त्यांचा रत्न माझ्या विहिरीत झोकावत होते. मी पण माझी डगा त्यांच्या भल्या मोठ्या रत्नावर हुसळत म्हणाले, हो भाऊजी, मलाही आता सहन नाही होत. हो भाऊजी, चला, मी पण आलेच एवढ हांबरून. मग भाऊजी गच्चीवर निघून गेले होते.